कधी काळी देवाला म्हणले होते की एकदा 12वी पास होऊ दे, परत येईन दर्शनाला. देवाने मला पास तर केलं, पण परत गेले नाही म्हणून का काय? वेगळंच शिक्षण, नाईट शिफ्टवाला जॉब, मग फील्ड चेंज आणि मग भलतंच काम. आता कुठं नीट मार्गावर आले यासाठी देवाचे आभार मानायला गेले गणपतीपुळ्याला. सकाळी 6 वाजता जी काय थंडी वाजत होती भाई, काकूंची ओढणी घेतली शेवटी अंगावर. मग देवाला अभिषेक केला आणि यावेळी देवाकडे काहीही मागितलं नाही. परत जाणं होतंय न होतंय, जो ड्रामा आहे अंगात माझ्या ओव्हर ड्रामॅटिक फॅमिलीकडून आलेला तो तसाच ठेव म्हणलं. मग मस्त बीचवर हिंडून आणि निधी आणि श्रद्धेशचे स्टंट्स पाहून परत रत्नागिरीला आलो. इकडे मला निधीच्या फॅमिलीने कोकणातल्या भूताखेताच्या गोष्टी सांगून मी परत मुंबईत गेल्यावर काही रात्र तरी झोपणार नाही याची खात्री करून घेतली. आणि देवरुखात परत आल्यावर कोकणात आले, पण कोकणातले मेन खाण्याचे आयटम्स काही ट्राय केले नाही असं काकूंना सांगितलं. लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी काकूंनी माझ्यासाठी बेत केला. आधी आवळ्याचा रस आणि गरम पाणी, आणि मग त्यांनी मला खायला घातले गरमागरम घावणे. आवळ्याचा रस रोज पिऊन स्किन बघा. आजी, काकू आणि काकांचे आशीर्वाद घेतले, म्हणजे त्यांना वाटावं की हे लेकरू किती गुणी आहे. आणि मग त्यांनी केकवाली खोली माझ्या नावावर करावी, एवढीच अपेक्षा आहे माझी. आणि मग पुण्याला निघालेले सगळे गोळा खायला गेलो. सगळ्या प्रकारचे बर्फाचे गोळे खाऊन झाल्यानंतर टरबूजही खाल्लं आणि टरबुजासारखे गाल फुगून निघाले परतीच्या वाटेला. बाय बाय कोकण, भेटू लवकरच.